Okay, so what we can do is हाय श्वेता. श्वेता, खूप भूक लागली. काय आहे का खायला? नाही यार, मी आज खूप जास्त कंटाळले आणि भूक तर मला पण खूप लागली. अगं तू घरात होतीस, मला वाटलं तू काहीतरी बनवलं असशील. घरात होती म्हणजे माझं पण वर्क फ्रॉम होम चालू आहे आणि मी पण आज दिवसभरात खूप साऱ्या मीटिंग्स अटेंड केल्यात आणि मी इतकी वैतागली आहे ना की मी सकाळपासून उठून पाणी सुद्धा नाही प्यायली. म्हणजे तू दुपारी जेवली नाहीस? सोड श्वेता, काम हे सुरूच राहणार, पण असं उपाशी राहून नाही काम करायचं. माझा दिवस तर असा होता ना, मला वाटलं पहिला नाही शेवटचा दिवस होता. आणि त्या एडिट टेबल समोर बसून यार एवढं डोकं दुखतंय. सॉरी या, मी घरामध्ये असून सुद्धा तुझ्यासाठी काहीच खायला नाही बनवून ठेवले आणि तुला इतकीच भूक लागली ना तर जा आणि स्वतःच जाऊन ऑर्डर कर. नकोय मला फक्त एवढंच अपेक्षित होतं, निदान तुम्हाला विचारावंच तरी माझा पहिला दिवस कसा होता. अरे यार, तू विचारलंस का मला की माझा पहिला दिवस कसा होता? मी सोडून देते माझं काम आणि जेवणच बनवत बसते घरात आता. तू कशाला? मी सोडतो ना माझा जॉब आणि मी बनवतो जेवण. काय काका? सगळं ठीक आहे ना? काका या ना काका, चहा घेऊत. हो, मी चहा बनवते या. नाही नको, एक महत्वाचं काम आहे, पुन्हा येईन. श्वेता, हा, आपण दोघं पण फ्रस्ट्रेट आहे, त्यामुळे आपली चिडचिड होती. आणि मगाशी माझं तसं इंटेन्शन नव्हतं बोलायचं. आय एम सॉरी. मी पण थोडं जास्तच ओव्हर रिॲक्ट केलं. मी पण सॉरी. बरं ठीक आहे, मी बनवते आपल्यासाठी काहीतरी खायला. नको, मी बनवतो की. म्हटलं ना मी बनवते, तुझा फ्रेश हो, मी बनवते.
कॉंग्रॅच्युलेशन हनी. सो फायनली आपल्याला ह्या घरामध्ये 1 महिना पूर्ण झालाय आणि 1 महिना झाला आपण दोघं एकत्र राहतोय. आणि त्याच्यामुळे आपली भांडणं पण कमी झाली. ठीक आहे, आता आपण आपला सगळ्यात महत्वाचं काम करूया. ठीक आहे. ओके. ओके, सो आपले वीकेंड प्लॅन्सचा खर्च. माझे 2000. माझे 1000. ओके. दे. त्याच्यानंतर शॉपिंग. माझे 3000. माझे 500. येस. ओके. त्याच्यानंतर आपला घर खर्च. माझे 2000. माझे 1000. ओके. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर आपलं घर भाडं. माझे 8000. माझे 5000. ओके. त्याच्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट खर्च आहे. ठीक आहे. इम्पॉर्टंट खर्च. येस. माझा खर्च. मग माझे कॉस्मेटिक, स्किन केअर, पार्लर ह्याच्यासाठी सुद्धा पैसे लागतात ना. वा 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 वा. माझे 500. माझे 1000. ठीक आहे. ओके, आता सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट जो मी नेहमी तुला सांगत असते, सेविंग्स. माझे 3000. फायनली एंड. माझे 10,000. तुझ्याकडे अजून एवढे पैसे शिल्लक होते? हो. आणि आता असंही हे सगळं झाल्यावरती मला काय खर्च लागणार आहे, आणि जरी मला काही पैसे लागलेत तर मी तुला सांगेन की, पण सेविंग इम्पॉर्टंट. सेट. आणि मेरा नवरा बायको कसा सुरू आहे संसार? लगा 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 लगा. अरे या घरात मग स्वर्गच केला की तुम्ही. होय. मग आणि हे काय खर्च. महिन्याचं बजेटच सादर केले की. मग तुला सांगतो करत, तुला गृहलक्ष्मीच मिळाले बघ. मी पण काम करतो बरं का. ओली कपडे बेडवर आणि सोफ्यावर टाकण्याची. आणखीन काय चाललंय म्हणजे ते नव्ह, तुमच्यात भांडणं आणि ड्रामा काय होते का नाही? अरे त्याशिवाय कपलचं रिलेशनच पूर्ण होत नाही. ते होतच असतं रे. हे बघ, पण त्याचं काय माहितीये का, आम्ही आज का भांडलोय हे आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी उठून आम्हालाच आठवत नाही की त्याचं कारण काय होतं आणि सुरू कुठून झालं होतं. होय. आणि यश कसं आहे ना आता, अरे ते ब्लॉक अनब्लॉक नाही रे आता. इथं एक हक केलं ना की इनफ आहे. आयला भारी 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 लय भारी आहे लगा. बर, गरम गरम कांदा भाजी घेऊन आलोय. वहिनी जरा चाटा का की. टाकते चला. यश हा बस जरा, मी घर भाडं देऊन आलो. भाड होय. अरे भजी इथंच राहिलं कोण? अरे मी खायचं का फक्त? वहिनी अहो भजी काय की या इकडे या. बाबा तुम्ही? होय, तुझं काय सुरू आहे ते बघायला हवं. म्हणजे तूच सांग तुझं काय सुरू आहे. कुठं काय? वहिनी आमाच नाही का नाही, चाट साखर जरा जास्तच लागते. एकदम गुळमाट बघा. बर बस. तुला खरं सांगू का, तुमची कोल्हापूरची भाषा आहे ना, ती पण मला एकदम चहासारखी गोड वाटते, एकदम गुळमाट. आणि मला खरं तर शिकायची पण आहे. अहो वहिनी, कोल्हापूरची भाषा असं कुठे लिहून ठेवल्यावी? हितनं या लागते बघा. बरं मग मला शिकवतोस का हितनं कशी आणायची ते? सांगते की. हे बघा म्हणा, तुमासनी, तुमासनी, यासनी, ह्यासनी, यासनी. त्यासनी. काय करायला
काय करायलायस? चाललीस कुठे चाललंय? येणार आहेस का नाहीस? येणार आहेस की कुठं नाही? आहेस तू? कुठे आहेस तू? हा, आणि फोन किती बी मोठा येऊ दे आलते ते असं तू म्हणते बघा. आणि तुम्हाला सांगतो फोन जरी समोर आलं फोन जरी समोर आलं काय काय एवढंच म्हणायचं विषय संपलाच तिथं. भारी आहे भारी आहे. बर वहिनी हा. या अजून ये ना जरा बघून येतो. ये. गोळमाट करा का? कुठं काय? यश हा? काय रे? काय 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 नाही निवांत आहे. बोलव तिला. कुणाला कुणाला? बोलव तिला. बाबा तुम्हाला कसं समजलं? ठीक आहे, तुम्ही घर बघून घ्या, बघू. चालतंय. चला. हॅलो सुनील. हा बोल विक्रम. कशी काय आठवण काढलीस? अशीच. अरे मला एक तुला विचारायचं होतं. अरे विचार ना. तुझ्या मुलाचं नाव करण आहे का? हो. का रे? अरे तो एक काय? बरं झालं तू मला सांगितलंस. आता मी येतोच तिकडं. सुनील, अरे नको येऊ. सध्या त्यांना थोडा वेळ देऊन बघू. मला तरी तेच योग्य वाटतं. अरे आणि काय झालं तर मी आहे ना इथे. हा, कळवेन तुला. तर काळजी करू नको. अरे विक्रम माझा खूप जुना मित्र आहे. त्यानं मला सगळं सांगितलंय तुमच्याबद्दल. तुमचा हा निर्णय मला मान्य आहे. श्वेता आजपासून माझी मुलगी आहे. बाबा खरं तर तुमच्या भीतीमुळे आम्ही तुम्हाला सांगितलं नव्हतं तुम्ही रागवाल म्हणून. अरे रागवायचं काय तर? तुम्ही दोघे एकमेकांसोबत आनंदी आहात. मला अजून काय पाहिजे? आणि हो, आता मिशन एकच. काय? श्वेताच्या आईबाबांना भेटायला जायचं. थँक्यू काका.